भावना देतो. तर तुम्हा सर्वांना एक वादळ भारतात तुम्ही पोस्टर पाहिले, डिझाईन पाहिले, व्हिडिओ पाहिले, कार्यक्रम सुद्धा बघितलेले आहेत. काही लोक इथं नवीन आलेले आहेत. तर एक वादळ भारतात काय आहे तर ही एक चळवळ आहे. सर्व सामाजिक आणि धार्मिक ठिकाणी झेंडावंदन व राष्ट्रगीत साजरं झालं पाहिजे यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची ही चळवळ आहे. इट इज अ कॅम्पेन started to spread awareness among the people to hoist our Indian national flag Tiranga and to sing national anthem at every social and religious places across the India. तसं पाहिलं तर आपलं एम हे सोबत काही लोक जोडलेले आहेत. अंग्रेजो भारत छोडो है ना, वेगवेगळे क्रांतिकारी लोकांनी वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या आणि वेगवेगळे क्रांतीच्या आंदोलन केले आणि तेव्हा कुठे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं. तसं पाहिलं तर आज तुम्हाला माहिती आहे गर्दी कमी दिसून राहिली. तसं पाहिलं तर फर्स्ट टाइम आम्ही 50 चेअर लावले कारण की पाऊस तर एवढा होता, नाही तर आपल्या निदान 150 चेअर भरतात. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आज जी मानसिकता भारतीयांची आहे ती मानसिकता पहिलेपासून आलेली आहे. पहिले सुद्धा आपल्या भारताचे लोक इंग्रजांच्या हातून मार खात होते आणि तरी सुद्धा प्रतिकार करत नव्हते. भारत आपला होता पण तरी सुद्धा आपण गुलाम सारखे जगत होतो. आणि तेव्हा क्रांतिकारक राहिले. आपण क्रांतिकारक कोण म्हणतात, त्यांनी क्रांती का घडवली तर त्यांनी माणसाला प्रज्वलित केलं. माणसाला विचार सांगितला की अरे बाबांनो, हा भारत देश आपला आहे आणि हे इंग्रज आपल्यावर परके येऊन राज्य करत आहे. ही भावना जनसामान्यांच्या माध्यमात रुजवायला 50, 60, 70 वर्ष नाही तर 150 वर्ष लागली. आणि त्या 150 वर्ष प्रत्येक माणसामध्ये ती स्वातंत्र्याची धग निर्माण झाली. आणि तेव्हा कुठं की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं. हे काही आपलं फुकट भेटलेलं नाहीये की खूप साऱ्या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मार खाल्ला, हाल अपेक्षा सहन केल्या, फासावर गेले आणि लढता लढता मेले है ना. तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं. त्या काळात आपले भारतीय लोक असेच होते, एकदम शांत, काही बी होऊ द्या, काही घेणदेण नाही दिले देशामध्ये. मारतो तर मार भाऊ, आम्ही असेच राहू. आणि आजचे भारतीय लोक सुद्धा तसेच आहे. आमचीच गाडी, आमचीच माळी, आमच्याच बायकोची गोल गोल साडी है ना. अशा पद्धतीने आजचा भारत देश जगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये आपल्यासारखे तरुण एकत्र येऊन भारत देशासाठी काहीतरी करावं या इच्छेने एकत्र येतात. काही लोक समाजासाठी आंदोलन करतात, काही लोक वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आंदोलन करतात. आणि नक्कीच ही आंदोलन जी प्रवृत्ती आहे ही काही देशविरोधी प्रवृत्ती नाहीये, तर ही देश सुधारण्यासाठीची प्रवृत्ती आहे. आणि त्याचपैकी आपण सर्व एक आहात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं एक वादळ भारतातर्फे स्वागत करतो. एक वादळ भारताची सुरुवात अशी झाली होती किंवा कॉलेजमध्ये राष्ट्रगीताले पोरं येत नव्हते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी येशील सुद्धा पोरं अब्सेंट राहतात. आणि संविधानाच्या अधिकारांबद्दल आज लोक खूप बोलतात. काय तर मग मला बोलायचा अधिकार आहे, मला कुठेही जायचा अधिकार आहे, मी कुठेही फिरू शकतो, मी कोणाला काही बोलू शकतो, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकतो. पण हे स्वातंत्र्याच्या बाता करता लोक आपले कर्तव्य विसरत जातात. आणि संविधानाचं पहिलं कर्तव्य आहे देशाच्या राष्ट्रीय चिन्हांचा, देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान करणे. आणि आज लोक राष्ट्रगीतच म्हणत नाही तर सन्मान काय करणार. आणि त्याचमुळे एक वादळ भारताचं ही चळवळ काम करतो. त्याला कोणी आदेश देत नाही, तो स्वतः. कारण की आपलं उद्दिष्ट एकच आहे, सर्व सामाजिक धार्मिक ठिकाणी झेंडावंदन राष्ट्रगीत साजरं झालं पाहिजे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, आपल्याला फक्त अवेअरनेस करण्याचं काम. आणि 2016 पासून ही चळवळ सुरू झाली आणि आज 2024 आहे. आता 9वं वर्ष सुरू आहे आपल्याला. आणि वर्षभर आता काही लोक म्हणतात की 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की तुमचे लोक ऍक्टिव्ह दिसतात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आपल्या चळवळीच्या माध्यमातून आज 7 राज्यात 450 लोकेशन आपण जोडलेले आहेत. त्यात 90 पेक्षा जास्त शहरं आहेत. आणि या प्रत्येक ठिकाणी तरुण उमदे नेतृत्व आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये आपण संविधानाच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जनजागृती करतो.
जे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, आणि त्याची टॅगलाईनच अशी आहे की बा अधिकारांबद्दल आपण खूप बोलतो, कर्तव्यांची विसर पडत चाललाय याची लाज वाटू द्या, हे टॅगलाईन आहे. आणि त्या माध्यमातून आपण प्रचार प्रसार करतो. आणि 2016 पासून आपल्या सोबत 3री 4थी 5वीचे मुलं सुद्धा आमच्या सोबत लीडर आहेत, आणि ते त्यांच्या ठिकाणी लोकांना एकत्र करून कार्यक्रम घेतात. आणि असे नागपूर शहरामध्ये 140 प्लस आपले कार्यक्रम आहेत, आणि पूर्ण 7 राज्यांमध्ये 450 कार्यक्रम आहेत. त्याबद्दल तुम्ही सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि स्वागत करतो. तर ही होती छोटीशी प्रस्तावना. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्या भारत देशात या एक वादळ भारताच्या चळवळीचं एक शेवटचं म्हणजे आपलं टार्गेट हे आहे की ज्या दिवशी दिल्लीच्या ठिकाणी राजपथ परेडवर होते, त्यानंतर लाल किल्ल्यावर जेव्हा तिरंगा फडकतो, आमचं असं एक वादळ भारताचं आपल्या उद्दिष्ट आहे की ज्या दिवशी लाल किल्ल्यावर सकाळी 7 वाजता जर तिरंगा फडकवला जात असेल तर आपला पुरा भारत देश हा रस्त्यावर असला पाहिजे, तिरंग्याला सलामी करताना. आणि हेच आपलं एक वादळ भारताचं उद्दिष्ट आहे, आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी, आपलं काम आहे फक्त अवेअरनेस करणे. आता तुम्हाला सांगतो की नेमकं 10:30 वाजता आपण राष्ट्रगीत का घेतो, तर एक कारण असं बी आहे की आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये राष्ट्रगीताला पाठवतात. आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी असली की आम्ही झेडपीचे विद्यार्थी होतो, तर आमची आई बाकायदा ते बूट पॉलिश गिलिश करून ठेवे, प्रेसचे कपडे बाकायदा मोकळं करून, आणि एक दिवस आधी आम्हाला सुट्टी भेटत होती की शाळेचे कपडे धुण्यासाठी, है ना. तर त्या दिवशी आम्हाला रंगीत कपडे घालून जावं लागलं. तर म्हणजे काय, आई वडील आपले हरकून गेले होते की आपलं लेकरू चांगलं दिसलं पाहिजे शाळेत, है ना. बाकायदा प्रेसचे कपडे, बूट गिट पॉलिश करेल. आणि तेव्हा पॉलिश नावाची गोष्ट नव्हती, तेव्हा खोबरेल तेल टाकून आम्ही पॉलिश करतो, है ना. तर असा काळ होता. आणि हा काळ फक्त माझ्यापुरता मर्यादित नव्हता, तर हा इथं बसलेले प्रत्येक जे पण माझे 1994 वाले असतील त्यांना हे माहित असेल. आणि त्याच्या आधी सर्व असं होतं की प्रेसचे कपडे घातल्याशिवाय कोणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी जात नव्हतं. भलेही वर्षभर तो मडके कपडे घालत, पण 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली प्रेसचे कपडे घालत. ठीक आहे. म्हणजे लिटरली काही लोकांच्या त्या काळात माहितीये का, म्हणजे आपल्यासारखं असं काही होतं त्या काळात, म्हणजे चड्डीला जर एखादं छिद्र पडलं तर त्याला बाकायदा दुसऱ्या कपड्याला शिवत होते. आणि असे लोक तिथं येत होते. विषय एवढाच आहे की प्रत्येकाला वाटत होतं हा देशाचा राष्ट्रीय सण आहे आणि राष्ट्रगीत आपल्या लेकरानं म्हटलं पाहिजे. आणि तेव्हा तुम्हाला सांगतो लेकरासोबत मायबाप बी येत होते, शाळेच्या आवारात उभे राहत होते राष्ट्रगीतासाठी. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपले आई वडील आपल्याला तयारी करून शाळेमध्ये राष्ट्रगीतासाठी पाठवतात, है ना. त्यांना सुद्धा वाटते हा देशाचा सण आहे, राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे, झेंडा वंदनाला सलामी दिली पाहिजे. आधीच्या काळात त्यांनी सुद्धा सलामी मारलेली आहे, पण आमच्या काळात काय होते, आपल्याला तयारी करून देण्यातच आपल्या आई वडिलांचा वेळ चालला जाते, है ना. म्हणजे या कार्यासाठी आपले आई वडील जे महत्वाचे असतात त्यांना राष्ट्रगीत आणि झेंडा वंदनाची संधी कधी भेटतच नाही. जे गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काम करतात त्यांना जावं लागते, त्यामुळे त्यांना संधी भेटते. पण हे मोजके लोक आहेत की ज्यांना संधी भेटते आणि ते जाऊन करतात, पण बाकीच्या लोकांना संधी भेटत नाही. आणि त्याचमुळे एक वादळ भारताच्या चळवळीच्या माध्यमातून आपण ज्या लोकांना संधी भेटत नाही त्या लोकांना राष्ट्रगीतासाठी आणि झेंडा वंदनाची संधी भेटली पाहिजे, यासाठी ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीताचे कार्यक्रम करतो. आणि ते 10:30 वाजता करतो, जेणेकरून शाळेचे पण राष्ट्रगीत संपतात, सर्व संपतात, आई वडील फ्री होतात आणि लेकरांना घेऊन ते सामूहिक राष्ट्रगीतात सहभागी होऊ शकतात. आणि त्यासाठीच आपण 10:30 वाजता राष्ट्रगीत करतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा अवेअरनेस करता, काही लोक इथं नवीन आहे त्यांना सुद्धा सांगणं आहे की लोक तुम्हाला म्हणतील की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 10:30 करून 7 वाजता करून नाही, तर भाऊ त्या आईला बी घेऊन ये म्हणा, आपल्याला आईला बी करायचं आहे, आजी असं आजीला बी घेऊन ये, है ना. कारण की तुम्हाला सांगतो मित्रांनो, अजून एक एक्झाम्पल देतो की एक वादळ भारताच्या या चळवळीचा जो इम्पॅक्ट आहे तो इतका खोलवर आहे की कोविड काळात लोक एकत्र येत नव्हते, बंदी होती, तर त्या काळात हर घर तिरंगा हा कन्सेप्ट आपण काढला होता. नरेंद्र मोदीने 1 वर्षानंतर हर घर तिरंगा घेतला, आपण 1 वर्ष आधी सुरू केला होता. त्याची आपल्याकडे बाकायदा अधिकाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा आहे. आणि हर घर तिरंगा कन्सेप्टच आपल्या एक वादळचा आहे.
आणि त्या काळामध्ये कोविडमध्ये आम्ही जे आव्हान केलं की तुम्ही आपापल्या घरात उभे राहून घराच्या बाहेर या किंवा घराच्या गच्चीवर या आणि उभे राहा आणि राष्ट्रगीत म्हणा, आणि त्या चळवळीला आपला एवढा प्रतिसाद भेटला की त्याच्या आधी आपले फक्त मोजून 45 लोकेशन होते कोविडमध्ये एक वादळते, आणि कोविड पासून जेव्हा आपला कार्यक्रम सुरू झाला आज 450 लोकेशन पर्यंत आपण वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचलो. तर हा त्या कॉन्सेप्टची ताकद आहे. तर अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की या चळवळीच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये लोक एकत्र येत नव्हती है ना, राजकीय वेगवेगळे वैमनस्य है ना, एकमेकात भांडणं गटातटात, त्या गावांमध्ये आता आमचे बीडमध्ये अंबेजोगाईमध्ये वळपट्टी गाव आहे, तिथं महादेव वाकडे म्हणून हे आपल्याला सोशल मीडियावर भेटले, आर्मी पर्सन आहे. तेव्हा ते जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे ड्युटीवर होते. तर त्यांनी आपल्या चळवळीचे फोटो पाहिले, कार्यक्रम पाहिला, पण त्यांना तो कन्सेप्ट आवडला. त्यांनी पूर्ण माहिती घेतली. आम्ही सांगितलं की बा असा असा विषय असते, करा तुम्हीच नेतृत्व, फक्त अट एकच आहे, कोणाचा फोटो लागणार नाही, कोणाचं नाव लागणार नाही, संघटनेचं नाव लावलं चालते. तर त्या माणसानं तो कन्सेप्ट जम्मू काश्मीर मधून त्याच्या गावातल्या लोकांनी सांगितला तिथं बसून. आणि त्या गावामध्ये न भूतो न भविष्यती अख्खं गाव जसं शिवजयंतीसाठी धार्मिक कामांसाठी एकत्र येत होतं, तसं अख्खं गाव 26 जानेवारीसाठी एकत्र आलं होतं. आणि ज्या गावात राजकीय लोक एकमेकांचं तोंड बी पाहत नव्हते, ते पूर्ण राजकीय लोक राष्ट्रगीत झेंडा वंदनासाठी उपलब्ध होते. आणि त्या गावची शाळेपासून तर पूर्ण आजी आजोबापर्यंत सर्व लोक एकत्र होते राष्ट्रगीतासाठी. तर ही आपल्या एक वादळ भारतात चळवळीची ताकद आहे की आपण अख्खं गाव एकत्र करू शकतो, अख्खं शहर एकत्र करू शकतो. दुसरी गोष्ट, इथं आपल्यासोबत ओम पवार बसलेले आहेत, तसे जे म्युझिकल आर्टिस्ट आहेत, त्यांचे भाऊ आहे लहान आकाश पवार, त्यांनी 3 वर्ष फक्त आपले सोशल मीडियाचे कार्यक्रम बघितले आणि एकदा फक्त बुटाड्यावर आले होते कार्यक्रम पाहायला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सेम कार्यक्रम त्यानं त्यांच्या गावात राबवला आणि गावात अशा पद्धतीने राबवला, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे. गावातला एकूण एक माणूस म्हणजे सकाळी 6 वाजतापासून सळा सारवण कसे करतात, रांगोळ्या कशा टाकतात, इथपासून डिटेलिंग करून लाईन लेकरं आंघोळ करून राहिले. आणि याची टीम बाशाले झेंडा बांधून पुऱ्या गावात हिंडून राहिली आणि सर्वांना सांगून राहिले की 10:30 राष्ट्रगीत आहे. आणि लिटरली इम्पॅक्ट असा की बाया माणसं पुरं बाकायदा रॅली सहित पुरं एका ठिकाणी जमतात आणि पूर्ण सर्व गाव एकसाथ राष्ट्रगीत म्हणते. आणि ही आपल्या एक वादळ भारताची ताकद आहे. त्यामुळे इथं बसलेल्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळात जास्तीत जास्त ठिकाणी अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम घेऊन 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा झालं पाहिजे. यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही लोकांना लीडर बनवा. स्वतःजवळ मर्यादित न ठेवता लोकांना लीडर बनवा. कारण की तुम्हाला माहिती आहे, जर एखादा आर्मी पर्सन जम्मू काश्मीर मधून जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावातले लोक पेटवू शकते, तर तुम्ही सोशल मीडियाचे पूर्ण एक्सपर्ट लोक आहे, सर्व तरुण आहे, तर तुम्ही काय नाही करू शकत. त्यामुळे जास्त मी भाषण देत नाही, बोर झाले असाल तुम्ही, कारण की लेवड झाला आपल्याला. तर एवढीच आपली प्रस्तावना मी आटोपती घेतो. याच्यानंतर फक्त 2 लोक इथं येऊन त्यांचं फक्त मनोगत व्यक्त करतील आणि तुम्हाला 2 शब्द सांगतील, जे आपल्या एक वादळ भारताच्या चळवळीचे लीडर आहेत. त्यापैकी संकेत महाले मी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि लोकांना मार्गदर्शन करावं. त्यानंतर अजून एक या सर, तुम्ही लोक या. त्यानंतर ओम पवार मार्गदर्शन करतील 2 मिनिटं. भारत माता की जय. जोश काही दिसून नाही राहिला, भारत माता की जय. आवडतो जोश. सर्वांना नमस्कार. प्रथम मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे संकेत राजेंद्र महाले. बाय प्रोफेशन आय एम अ टीचर. या एक वादळ भारताच्या कार्यक्रमाची छोटीशी म्हणजे माझी एक छोटीशी स्टोरी सांगण्याकरिता मी तुमच्या समोर उपस्थित आहे. एक वादळ भारताचं या चळवळीची सुरुवात 2016 पासून झाली आहे. सुरुवातीला एक वादळ भारताच्या समूहामध्ये
अगदी चिमूटभर लोक होते. त्या चिमूटभर लोकांचं आभार करणं ही फार कठीण गोष्ट होती. परंतु समवैचारिक तरुण आपल्याशी जुळत गेले. सगळ्यांचे विचार, सगळ्यांची मतं एकसारखी असल्यामुळे आज आपल्या समोर हे एक वादळ भारताचं उभं आहे. दुसरी गोष्ट, 2016 पासून सुरुवात झालेल्या या चळवळीला मला वाटते मी 2020-21 मध्ये जॉईन झालो, या संघटनेशी जोडलो. ही चळवळ फक्त सोशल मीडियावर बघून, फक्त आणि फक्त सोशल मीडियावर बघून जुळणारा मी एकच व्यक्ती नसेल. असे असंख्य लोक असतील ज्यांचे अजून चेहरेही पाहिले नाही, त्यांच्याशी बोलणंही झाले नाही. पण असे सोशल मीडियावर अशा कार्यक्रमाचे व्हिडिओज, फोटोज पाहून इन्फ्लुएन्स होणं ही काही नवीन गोष्ट नाही. इन्फ्लुएन्स होतात, भरपूर जण इन्फ्लुएन्स होतात, भरपूर जणांमध्ये करेजही असतो करण्याचा. पण शेवट इथे येते की हिंमत. मला पण या चळवळीचे कार्यक्रम घेत असताना मी आधी खूप गडबडलेलो होतो. मला म्हणजे ज्या दिवशी मी कार्यक्रम करणार होतो त्या दिवसापर्यंत मलाही माहित नव्हतं की माझ्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतील की नाही राहतील. आणि अडथळे निर्माण झाल्याशिवाय माणूस घडतच नाही, हे माझं प्राथमिक मत आहे. त्यामुळे तुमच्या वाट्याला अडथळे येतीलच, भरपूर अडथळे येतील, पण त्या अडथळ्यांना पार करूनच आपल्याला या देशाचा तिरंगा अगदी उंचावर नेऊन उभा करायचा आहे. आणि आता या चळवळीशी जुळून मला 3-4 वर्ष झाले. पण या 3-4 वर्ष आधी मी ॲज अ संकेत कसा होतो, मी फक्त सोशल मीडियावर पाहिलेले व्हिडिओ, जिथे कुठं चुकीचं होत असेल किंवा जिथे कोणासोबत काही वाईट घडलं असेल याच्यावर फक्त प्रतिक्रिया देऊ शकतो, ते पण कमेंटमध्ये. पण या चळवळीशी जोडल्यानंतर मी त्या प्रतिक्रिया आपल्या स्वतःच्या व्हिडिओज मधून व्हायरल केल्या. ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटत होत्या त्या गोष्टी मी व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलो. लोकांनी टाळ्या वाजवल्या, शिव्या दिल्या. पण ज्यांनी शिव्या दिल्या त्यांनी काही दिवसानंतर त्यांच्यासोबत जेव्हा चुकीचं झालं तेव्हा तेच मिळाले. आता कसं वाटतंय? म्हणून फक्त आणि फक्त आपल्याला राष्ट्रगीतासाठीच नाही तर आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देते, ते म्हणजे हे एक वादळ भारताचे. कभी बारिश, कभी आंधी, कभी तूफान, तेरे एहसास ने मुझे क्या क्या बना डाला. कसं आहे मित्रांनो, एक वादळ भारताचं ही जी चळवळ आहे याला आपल्याला फक्त आणि फक्त मर्यादित न ठेवता आपल्याला ही सगळीकडे जो तो तरुण तुमच्या संपर्कात आहे, जो समवैचारिक आहे किंवा समवैचारिक नसेलही तरी त्याला आपल्या प्रति विचार मांडून त्याच्या मनात आपल्याला हे एक वादळ भारताचा ठसा हा उमटवाच लागेल. कारण पुढे भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की आपण या देशाच्या तिरंग्यासाठी नाही तर कोणत्या जाती धर्माच्या पार्टीच्या झेंड्यासाठी झगडत राहू. म्हणून आपल्याला एकजूट करून ठेवू शकते तो फक्त आपल्या देशाचा तिरंगा. आणि म्हणूनच आपण या आपण सर्वजण या चळवळीचा सहभाग होऊन जास्तीत जास्त प्रमाणात आपण आपल्या देशाचे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी लावू. आणि इथे उपस्थित असलेले सगळे जे काही तरुण सहकारी मित्र आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. फर्स्ट टाइम इट विल गो टफ. पहिल्यांदा हे थोडं कठीण वाटेल, पण जेव्हा एकदा होईल तेव्हा हे वारंवार करण्याची इच्छा तुमच्या मनातूनच येते. बस एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. फक्त शिक्षक नाही बरं, राजेंद्र हायस्कूलचे संचालक आहेत, शाळा स्वतःचीच आहे. यानंतर मी निमंत्रित करतो ओम पवार सर यांना. 2 मिनिटं फक्त.
काही आहे नाही ऍक्च्युली सगळ्यांना एक वादळ भारताचं काय ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे आणि मी काही तुमचा वेळ घेणार नाही. बघा, एक वादळ भारताची जी संकल्पना वैभवने स्टार्ट केली, मला वाटते 2-3 लोक आणि 2-3 ललित वगैरे 3 लोकांनी स्टार्ट केली. तेव्हा तो विचार केला होता की त्याचा जो कॉन्सेप्ट आहे, सगळ्यांना वाटते की राष्ट्रगीता व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी एक वादळ भारतामध्ये होतात. त्या मी सांगतोय, ऑलरेडी सगळं राष्ट्रगीता सगळ्यांना माहिती. आता आम्ही काय केलं, म्हणजे माझं कॉन्ट्रीब्युशन काही नाही एक वादळमध्ये सध्या तरी, ठीक आहे. पण माझा जो लहान भाऊ आहे त्यांनी जेव्हा एक वादळ भारताचं एक कॉन्सेप्ट राष्ट्रगीता व्यतिरिक्त पण अदर ऍक्टिव्हिटीज त्यांनी गावामध्ये घेतल्या. गावामध्ये काय असतं, सगळं लेडीज, मी म्हणजे पॉईंटवरती बोलतो, फास्ट बोलतो, गावामध्ये सगळ्या लेडीज असतात ज्या हेल्थ रिगार्डिंग ज्या गोष्टी त्यांना माहिती नसतात, जसं कॅन्सरियस गोष्टी असतात किंवा पिरियड्स असतात, ह्या गोष्टीविषयी त्यांनी कॉन्सेप्ट सुरू केला आणि गायनेक वगैरे यांना बोलवून प्रत्येक म्हणजे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला एक कॅम्प असायचा. त्या कॅम्पमध्ये जसं मेमोग्राफी आहे, सोनोग्राफी वगैरे असतात, मेमोग्राफी ब्रेस्टमध्ये जेव्हा सिस्ट वगैरे असतात, अशा टाईपच्या लेडीजला माहिती नसतात आणि हे हार्मोनल चेंजेसमुळे सगळं घडवून येतात. तर हे सुद्धा कॅम्प त्यांनी ऑर्गनाईज केले एक वादळ भारतातून. अशा बऱ्याच गोष्टी आपण एक वादळ भारतामध्ये घडवून आणतो. त्यामध्ये जसं एज्युकेशनल स्टफ प्रोव्हाइड करणं, जे मुलं असतात छोटे छोटे प्रायमरी स्कूलचे, त्यांना सुद्धा एज्युकेशनल स्टफ्स वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केले. असं नाही की स्वतःचे पैसे खर्च करून, गावामध्ये सगळ्या लोकांना ज्यांची काही म्हणजे एबल आहे, जे पैसे देऊ शकतात, अशाकडनं स्पॉन्सर करून, सगळ्याकडनं पैसा कलेक्ट करून त्या गोष्टीमधून काही एज्युकेशनल स्टफ्स घेऊन जे मुलांना गरजेचं आहे, जसं म्हणू शकतो आपण जे पण एज्युकेशनली ज्या पण गोष्टी, ते कंपास बॉक्स, बॅग, बुक्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता सर्वप्रथम माझं जे बोललो मी, माझं कॉन्ट्रीब्युशन एक वादळ भारतामध्ये काहीही नाही. मला वाटतं पहिल्या त्याच्या आधी पण मिटिंग्सला आलो, पण मी बऱ्याच कमी वेळा मिटिंगमध्ये येत असतो. आणि मी आता बसल्या एक विचार करतो, बऱ्याच दिवसापासून बघतो, पण माझ्या मागे लागला की मला माझ्या एक वादळ भारताच्या, म्हणजे आपल्या एक वादळ भारताच्या म्हणजे याच्यासाठी एनजीओ इनडायरेक्टली याच्यासाठी आपल्याला एक थीम सॉन्ग पाहिजे. जवळजवळ 2016 पासून आजच्या दिवसापर्यंत मी अजून पण बनवलं नाही. पण मी आता सगळ्यांना एक गोष्ट बोलतोय, तुम्हाला एक वादळ भारताविषयी काय वाटते? प्रत्येकाच्या मनात एक तरी शब्द असेल एक वादळ भारताविषयी. सगळे शब्द तुम्ही एका ग्रुपवरती टाका, की ते शब्द कलेक्ट करून मी एक वादळ भारताची एक मस्त छान थीम बनवतो येत्या 5 दिवसामध्ये. माझ्या माझ्यापासून ही गोष्ट करू शकतो आणि एक वादळ भारतासाठी चांगली जबरदस्त थीम आपण करू शकतो. जर आपल्यामध्ये कोणीतरी आणखी सिंगर वगैरे असेल तर ते पण करा, आपण त्याला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू. कोरसमध्ये सगळ्या गोष्टी करून एक वादळ भारताची थीम मी येत्या 5 दिवसामध्ये देतो. 5 काय किती आहे? 28 2 तारखेपर्यंत मी गाणं देतो. एक वादळ भारताचं गाणं 2 तारखेला रिलीज होतं. सर्व सगळ्यांसाठी एकदा जोरदार स्वतःसाठी गाणं वाजवा. आणि की जे मला म्हणजे जे नेहमी म्हणणं असतं की थोडा मीटिंग आपली वेळेवर चालू झाली पाहिजे, त्यावेळेस झाली पण अर्धा तास मागे पुढे झालं प्रकृती कारण मला लेट झालं, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कन्सेप्ट समजला सर्वांना? हो का नाही? एक वादळ भारत काय समजलं असेल सर्वांना? ठीक आहे. आजचा होता वादळ संवाद, बरोबर, आणि तो झालाच पाहिजे. म्हणजे एक उद्देश एवढा आहे की देशभक्ती म्हणजे काय, थोडक्यात एक 2 मिनिटं जरी बोलले आणि नंतर त्याला एक समप करून आपण रिफ्रेशमेंटकडे वळू. ठीक आहे. त्याआधी या जगामध्ये कॉस्मिक एनर्जी काम करत असते. वेगवेगळ्या नावाने, कोणी देव म्हणते, कोणी भगवान म्हणते, वेगवेगळे नावं आहेत. तर त्या शक्तीचं आपण आवाहन करू, कारण की आपल्याला या मोठ्या उपक्रमात सामील व्हायसाठी शक्ती पण पाहिजे आणि ते आपल्यामध्ये साचून घेण्याचं आपल्याला पात्र पण तेवढं ठरलं पाहिजे ना आपण. तर ते प्रार्थना घेण्यासाठी मी बिसनभियाला इथे आमंत्रित करतो. एक 6 कडव्याची प्रार्थना आहे, देशभक्तीवर ते प्रार्थना आहे. ते प्रार्थना झाल्यावर आपण समोर वळू.
एकदा जोरदार टाळ्या. आपल्याला यशवंतदादा एकदा म्हणेल, त्यानंतर आपल्याला बघायचं. बसूनच जागेवर हात जोडून. बोले भारत माता की जय. भारत सुप्रीम कोर्ट धर्म की एक परिभाषा बोलता है. धर्म की परिभाषा सुप्रीम कोर्ट ने बताई है. हमारा जो कर्तव्य है वही हमारा धर्म है. तो आज ईश्वर से हम प्रार्थना करेंगे कि हम सबको अपना कर्तव्य पूरा करने की शक्ति प्रदान करें. ठीक है कि नहीं? तो मैं यहां से बोलूंगा, आप दोहराइए. वह शक्ति हमें दो दयानिधे, शक्ति हमें दो दयानिधे, कर्तव्य मार्ग पर डट जावे, कर्तव्य मार्ग पर डट जावे, पर सेवा पर उपकार में हम, पर सेवा पर उपकार में हम, निज जीवन सफल बना जावे, निज जीवन सफल बना जावे. हम दीन दुखी निबलों विकलों, हम दीन दुखी निबलों विकलों, के सेवक बन संताप हरे, के सेवक बन संताप हरे. जो भूले भटके बिछुड़े, जो भूले भटके बिछुड़े, उनको तारे खुद कर जावे, उनको तारे खुद कर जावे. वह शक्ति हमें दो दयानिधे, वह शक्ति हमें दो दयानिधे, कर्तव्य मार्ग पर डट जावे, कर्तव्य मार्ग पर डट जावे. छल द्वेष दंभ पाखंड झूठ, छल द्वेष दंभ पाखंड झूठ, अन्याय से निस्दिन दूर रहे, अन्याय से निस्दिन दूर रहे. जीवन हो शुद्ध सरल अपना, जीवन हो शुद्ध सरल अपना, सुचि प्रेम सुधारस बरसावे, सुचि प्रेम सुधारस बरसावे. वह शक्ति हमें दो दयानिधे, वह शक्ति हमें दो दयानिधे, कर्तव्य मार्ग पर डट जावे, कर्तव्य मार्ग पर डट जावे. निज आन मान मर्यादा का, निज आन मान मर्यादा का, प्रभु ध्यान रहे अभिमान रहे, प्रभु ध्यान रहे अभिमान रहे. जिस देव भूमि में जन्म लिया, जिस देव भूमि में जन्म लिया, बलिदान उसी पर हो जावे, बलिदान उसी पर हो जावे. वह शक्ति हमें दो दयानिधे, वह शक्ति हमें दो दयानिधे, कर्तव्य मार्ग पर डट जावे,
तर यानंतर फक्त एक ऍक्टिव्हिटी घेऊन घेऊ, मग वादळ संवादला सुरुवात करू. त्यासाठी 3 इकडले मावळे आणि इकडले मावळे 6 लोक पाहिजे. कोण येणार? बस एक 2च मिनिटं. गेमचं नाव आहे दिमाग लगाव. शाबाश. आ जाओ योगी जी. या ना पटकन. महिला पण येऊ शकता, महिला व्यक्ती. 6 लोक पाहिजे किंवा 8 लोक. लवकर. ज्यांना वाटतं की आपण हुशार आहोत पुरुष. आ जाओ ऊपर. आ जाओ बेटा. हाँ शाबाश. आ जाइए ऊपर. हाँ. और 2 लोग जल्दी इधर से. बढ़िया. अवधूत. शाबाश. और एक कोई. अरे आओ रे बाबा. शिवरा ये ना पटकन. ये लवकर आहे. बोल करा. हात पकडायला करायचे. यामधून हा गेम येते का? जे आखाड्यातले विद्यार्थी आहेत त्यांनी काही डोकं नाही लावायचं. हा काय आहे? हा बघा, गेमचं नाव आहे दिमाग लगाव. काय आहे? ठीक आहे. ज्याला ज्याला थोडं डोकं आहे ते डोकं लावा. ज्यांना माहित आहे त्यांनी शांत राहायचं. तर आपल्याला बिना हात सोडल्याने आपल्याला असं उलट व्हायचं आहे. आता जसे असे आहे सगळे, आपल्याला उलट व्हायचं. ठीक आहे. नाही, याच्यात हात सोडायचा नाही आहे. हात असे पण नाही झाले पाहिजे. जसे असे हात आहे तसे असे आले पाहिजे. हा आहे टीम गेम. ठीक है. योगी जी शांत बैठो. ये तीनों लोग ज्यादा डिस्कस करो. तुमको आता है क्या? क्रॉस नहीं हो सकता. नहीं, क्रॉस हो सकते हैं ना, सिर्फ ऐसा नहीं हो सकता है. हाँ. चलो स्टार्ट. बाकी लोग बता सकते हो. हाँ, मैं तो सिर्फ आप पिक्चर देख लग सकते. क्या बात. शाबाश. वापस जैसे थे. हाथ छोड़ दीजिए. थोड़ा लाइन में आ जाइए श्री. यही मैं समझाना चाह रहा था कि जब टीम में आते हैं तो शुरुआत में क्या था, दीदी ने कहीं ना कहीं देखा होगा इंटरनेट पे वगैरह डांस किया था. तो जब 6 लोग 10 लोग 100 लोग 1000 लोग एक आते हैं और कुछ बताते हैं तो सब लोग अपना अपना दिमाग लगाते हैं. बट इस गेम में क्या था, एक लीडर होना जरूरी था और उसको सपोर्ट करने के लिए बाकी के लोगों का भी साथ देना जरूरी था. ठीक है. तो ऐसा होता है तो ही संगठन आगे बढ़ती है, कोई ना कोई बात बड़ी होती है. तो यही मैं समझाना चाहता था गेम के माध्यम से. एक बार जोरदार तालियां. हाँ, दीदी ने अच्छा बोला कि एक वाला में सब समझदार लोग हैं, दिमाग जल्दी लग जाता है. तो वादळ संवाद को हम शुरू करते हैं. तो इसके लिए एक बड़ा सा सर्कल कर लेंगे. मोटा गोल को टाइम फक्त एकच मिनिट. बघा, सेल्फ डिफेन्स मध्ये खूप चांगली टेक्निक असते. जो माणूस चिल्लावू शकत नाही, ओरडू शकत नाही, तो स्वतःची रक्षा कधीच करू शकत नाही. कमीत कमी 50 लोकांमध्ये आपला आवाज जात नाही तर थोडा आपण विचार केला पाहिजे. तर सगळ्यांपर्यंत आवाज गेला पाहिजे असं तुम्ही थोडं बोला. माझं नाव दामिनी पडोळे. मी अंबाजोगाईला राहते. मला एक वादळ भारत असं वाटते की सगळे सामूहिक राष्ट्रगीतासाठी एकत्र होण्यासाठी चळवळ आपण जॉईन केली पाहिजे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, आपल्याला एक वादळ सांगायचं नाही आहे.
तुम्हाला काय वाटते देशभक्ती म्हणजे काय विषय समजले? एक वादळ सोडून द्या. आता देशभक्ती म्हणजे तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं. सगळे एकीकडे आहे. माझं नाव शिप्रा आकेश्वर वेंचुरकर आहे. आता एम.ए. झालं माझं. आणि बाकी काही सांगेल. नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. माझं नाव मिलन राजनेकर आहे. आमची स्पीकर फाउंडेशन आहे आणि महिला आणि बालकांसाठी आम्ही काम करतो आहे गेल्या 3 वर्षापासून. आणि माझं म्हणणं हेच आहे की आपण देशाच्या सीमेपर्यंत पोहोचू शकत नाही, पण एक वादळ भारताच्या म्हणजे भारताची जी संस्था आहे त्यांच्या मार्फत आपण हे सगळे संघटना मिळून जर आपण काम केलं तर ही संघटना अजून समोर जाऊ शकते आणि हीच एक देशभक्ती सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, एवढंच म्हणते. तुम्ही हिंदीमध्ये पण बोलू शकता. अजून मी संवादाचं महत्व सांगतो. राष्ट्रभक्ती म्हणजे कसं, शेवटी आपण जे प्रार्थना म्हटली कर्तव्य काय आहे देशाप्रती हे अपेक्षित आहे आपल्याला. ठीक आहे, चला म्हणजे ज्यांना जे लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये सुद्धा बोलू शकतो. माझं नाव सारिका ठाकरे. मी M.A. M.Ed आहे आणि मी एक ज्युनियर कॉलेज टीचर आहे. सेम तसंच की आपण बॉर्डरपर्यंत जाऊन तर देशाची रक्षा करू शकत नाही, पण शिक्षणाच्या माध्यमातून मी तो प्रकार म्हणजे मुलांमार्फत होण्याचा प्रयत्न करते की त्यांना ते शिक्षण देऊन देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा प्रयत्न करते. माझं नाव आते नागणे आहे. मी ऑडिओ कंपनीमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून वर्क करते. माझ्यामध्ये देशभक्ती म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन येत आहे, ओळखीचं असो किंवा अनोळखी असो, त्याची मदत परिपूर्ण जिथपर्यंत आपण करू शकतो तिथपर्यंत करणे हा एक पार्ट देशभक्तीचा आहे माझ्या. नमस्कार सभी को, मेरा नाम योगी एड़े है. मैं बीकॉम का छात्र हूँ और 3 साल से मतलब भारत से जुड़ा हुआ हूँ. हमारा टॉपिक जो हितेश भैया ने बताया देशभक्ति के ऊपर, मैं आपको एक भक्ति का बता देता हूँ. भक्ति शब्द की उपयुक्ति भज धातु से हुई है, जिसका अर्थ सेवा करना है या भजन करना है, श्रद्धा होना, ऐसा एक तरीके से हम भक्ति को मान सकते हैं. तो देश एक टुकड़ा नहीं है, देश वो भूमि है जहाँ पे एक संस्कृति, एक विचार, एक सोच चल रही है, जिसके प्रति हमारा लगन से, श्रद्धा से काम करना जो है वही हमारे देशभक्ति है. नमस्कार, माझं नाव आहे प्रणय श्रीखंडे. मी आता रिसेंटली आयडिया करतो. माझं असं म्हणणं आहे की राष्ट्रगीत सगळ्यांनी सोबत म्हणावे. थोडं जोरा. आता मी कॉलेजची प्रिपरेशन करत आहोत. माझा अर्थ असा की निस्वार्थ मनाने दिलं पाहिजे. माझं तर असंही म्हणणं आहे की तुम्ही जोरात बोलले पाहिजे. समाजात तेही देशभक्तीपेक्षा कमी आहे. नमस्कार सगळ्यांना. देशभक्ती हे जे आपण इथे डिस्कशन करतो आहे याचे संस्कार रुजवण्याचं खरं वय म्हणजे बालपण. आणि माझ्या हाताखाली जवळपास 400, 450, 500 मुलं शिकत आहेत. त्या सगळ्यांचं वयोगट असंच आहे की हीच खरी वेळ आहे त्यांच्यामध्ये ही देशभक्तीचे संस्कार रुजवण्याची. आणि ते काम माझ्यामार्फत मी त्या 450, 500 मुलांवर करीत आहे. धन्यवाद. असं रचनात्मक कार्य आपल्याला पुढं करता येणार काय याचा सुद्धा आपल्याला विचार करता येणार. मी शिक्षा मार्के, मी BCA सेकंड इयरमध्ये आहे आता. आवाज म्हणजे ॲक्च्युली म्हणून तर माझ्या एजचे जे मुलं आहेत आताच्या पिढीचे, त्या लोकांना देशभक्तीमध्ये ॲज सच इंटरेस्ट तर असत नाही जितकं आपण बघत आहोत. पण मी ट्राय करते. माझ्या कॉलेजमध्ये खूप ॲस्थेटिक लोक बनले आहेत. त्या लोकांना या सर्व NGOमध्ये आणि कशामध्ये काही इंटरेस्ट नसते. पण मी ट्राय करते जितकं माझ्याने होते. मी माझ्या क्लासच्या लोकांना एकवादळबद्दल सांगते, त्यांना सांगते की देशभक्ती पण काही आहे. म्हणजे ॲस्थेटिक सोडून थोडंसं आपलं देशभक्तीकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे.
तुम्ही मला क्लासमध्ये ट्राय करते की मी त्यांना थोडं सांगू दे, इन्फ्लुएन्स करू दे. मी ऋत्विक मावळे. माझं शिक्षण जे आहे BCom झालेलं आहे. गेल्या 4 वर्षापासून जे आहे मी एक वादळसोबत जोडलेलो आहे. ठीक आहे. जर सांगायला गेलो देशभक्ती म्हणजे काय, आता कुणाला वाटते नारे लावणे, कुणाला वाटते आंदोलन करणे, प्रत्येकाची एक वेगवेगळी परिभाषा आहे. बट एका वाक्यात जर सांगायला गेलो म्हणजे इन जनरल जर बोलायला गेलो मी, तुम्ही कोणतंही म्हणजे कोणतंही कार्य जर तुम्ही करत असाल ज्याने कुणाला प्रॉपर डायरेक्शन मिळत असेल किंवा ते देशाच्या हितामध्ये जात असेल, अजून जातीभेद न करता किंवा सर्वजण जे एकजूट येतात ते जे कार्य जे पूर्णचं पूर्ण राबवून येतात ते आपल्याला देशभक्तीसाठी प्रॉपर डायरेक्शन दिलं जातं. ठीक आहे. जेव्हा आपण हे सर्वजण एकजूट येऊन कोणतं काम करतो आहे, काम केल्यानंतर जर कोणता एक प्रॉपर जर एक मेसेज डिलिव्हर होता तर त्या मेसेजला जो आपण आहे देशभक्तीच्या माध्यमातून आपण समोर चालू शकतो. जशी चळवळ चालते त्याच पद्धतीने तो मेसेज समोर चालू शकतो. असं गरजेचं नाही की आपण रस्त्यावर गेलं, आंदोलन केलं, भारत माता की जे मॅसेज आलं, काही झालं, आंदोलन अजून सुरू. आता आपण दरवेळेस बघतोय मुलींचं जर आपण बघायला गेलो किंवा अजून कोणते वेगवेगळे हे चालू आहे, जसं रेप केसेस आपण बघतोय, खूपशे करप्ट कामं पण होत आहेत. या ज्या कामासाठी जर कोणी स्टँड घेत आहे, आंदोलन घेणं, इट इज नॉट देशभक्ती फर्स्ट ऑफ ऑल. बट जे तुम्ही बोलण्यापेक्षा जर तुम्ही काही करून दाखवत आहे ते देशभक्ती मी असं म्हणेन. धन्यवाद. जय शिवराय. मी विपुल संजय लोखंडे, प्रोफेशन माझा ग्राफिक डिझायनर आहे. माझं ग्रॅज्युएशन BCCA झालेलं आहे. जसं ऋतुक दादांनी म्हटलं, योगी दादांनी म्हटलं की देशभक्ती फक्त नारे किंवा आंदोलन करून नसते, देशभक्ती तुमच्या कर्मावर असते. पहिली गोष्ट देशभक्ती असा काही शब्द तर मी मानत नाही. भक्ती फक्त तुमच्या कर्मावर असते, तुम्ही काय कर्म करता त्याच्यावर असतं. ते देशाप्रती असो, कोणत्या व्यक्तीप्रती असो किंवा तुमच्या स्वतःचे तुम्ही प्रोफेशन करता त्याच्यावर असतो, ते तुमची सच्ची भक्ती आहे. मेरा नाम अनिकेत महेंद्र केशरवानी है. मैं AI इंजीनियरिंग करता हूँ GH रायसोनी कॉलेज से. देशभक्ति मतलब ये एक चीज़ नहीं है कि अपन ने देशभक्त 15 अगस्त के दिन चले गए, झंडा हिला दिए, जय हिंद जय भारत बोल दिया, देशभक्ति के दिन खत्म हो गई. अपन का देशभक्ति मतलब देश के लिए उस दिन के अलावा भी देशभक्ति रहना चाहिए. थैंक यू सो मच. माझं नाव अजय गंगाराम मिश्राम आहे. माझं BA फायनल इयर झालं, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. फायर ब्रिगेडला जॉब आहे मला. माझं म्हणजे देशभक्तीचं याचं बोलणं म्हटलं तर इतकंच आहे की म्हणजे तुम्ही काही जन्माला आले तर तुम्ही देशासाठी काहीतरी करू शकता, काहीतरी तुम्ही काहीतरी चांगले कार्य करू शकता. की 15 ऑगस्ट वगैरे म्हटलं तर तिथं दाखवायचं नसते. लोक फक्त एक दिवसासाठी येतात करतात, पण आपण लोकांना मनात तिरंग्याने काहीच इज्जत नाही. तर तेच माझं बोलणं आहे की तेच इज्जत करावी. तेच. माझं नाव यश कुलकर्णी आहे. मी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये फायर आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. माझं पण एक म्हणणं आहे की आपण जन्माला आलो तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि माझ्या याची मुलं आहे त्यांच्या मनामध्ये देशभक्ती काहीच नाही, चिल्लर समजते. तर त्यांच्या मनामध्ये देशभक्ती आपण हे केली पाहिजे, जागृत केली पाहिजे. सर्वांनी लक्ष द्या, जे कोणी बोलत आहे त्याच्याकडे काळ्या सगळ्यांनी वाजवा. 200 बिमाऱ्या दूर होते बघा काय वाजवलं. जय श्री कृष्ण. हे झाल्यानंतर 200 बिमाऱ्या दूर करायच्या तुम्हाला. ठीक आहे. तर माझं नाव अवधूत सिन्हा. माझं राहणं कोराडी नगरला आहे. माझं काम म्हटलं तर धर्मसेवक आणि गौसेवक माझं काम आहे. आणि देशभक्ती ही 2 दिवस सोडून बाकी 364 दिवस मी करत असतो. तर माझी देशभक्तीची जी परिभाषा आहे ती या एक माणसापासून जी सुरुवात झाली होती ती देशभक्ती. म्हणजे जी आग आपल्याला नागपूरकरात लावायची आहे किंवा ज्या 450 ठिकाणावर आपलं एक वादळ भारताची जी चळवळ चालती आहे ती आग जिथे जिथे पोहोचवायची आहे ती देशभक्तीची परिभाषा माझी आहे. आपल्या सर्व इथे जे पण बसलेले आहे त्यांची पण एकच परिभाषा आहे आज की आपण इथे जर वादळ संवादला आलेलो आहे तर त्या एक माणसाने जे विचार केलं होतं ती विचारधारा आपण कशी समोर घेऊन जायची आणि 52 सेकंड आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या भारत मातेसाठी आपण कसे द्यावे, ती एक देशभक्तीची परिभाषा आपल्या सर्वांच्या मनात असायला पाहिजे. आणि ही चळवळ अशीच आपण समोर घेऊन जायला पाहिजे. आणि हा वादळ संवाद पुढच्या वर्षी किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्टपर्यंत निमित्त नको, पण एक देशभक्त म्हणून आपण हमेशा हा वादळ संवाद आपल्या एकमेकांमध्ये करत राहिला पाहिजे. हीच माझी देशभक्तीची परिभाषा. नमस्कार.
नमस्कार, मी रितेश गोसावी. माझ्या देशभक्तीची परिभाषा अशी आहे की प्राण, धर्म आणि भाषा सोडून आपण देशाच्या हितासाठी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. जय शिवराय. मी शुभम दिलीपराव कवडे. माझं ग्रॅज्युएशन झालं BSc BCM मध्ये. देशभक्ती ती आहे जी कुठल्याही सामाजिक उपक्रमातून राष्ट्र बांधणीकरिता वापरली जाऊ शकते आणि सगळ्यांसाठी देश हे सर्वोपरी असलं पाहिजे. जय शिवराय. योगेंद्र कुमार बिसेल, मैं गायत्री अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी का अध्यक्ष हूँ और ग्वालियर भारत से 3 साल से अपन जुड़े हुए हैं. तो मेरा ऐसा मानना है कि व्यक्ति से मिलकर परिवार बनता है और परिवार से मिलकर के समाज बनता है और समाज से मिलकर के राष्ट्र का निर्माण होता है. तो ये जो चारों कड़ी है, इसको जोड़ने वाली जो कड़ी है, इसको सुखी करने का जो काम है, वो हम सब लोग अगर करेंगे तो यही सच्ची राष्ट्रभक्ति है. स्वस्थ युवक सुखी राष्ट्र. अगर युवक स्वस्थ होगा तो राष्ट्र भी सुखी होगा. तो इस सूत्र को लेकर के अगर हम सब काम करेंगे जय हिंद दोस्तों, मेरा नाम ऋषि संजय हुसैन है. मैं कक्षा 10वीं में हूँ और मैं वेंकटेश्वर कॉलेज में हूँ. मुझे काम अच्छा लगता है इसलिए मैं काम करता हूँ. आणि माझं BSc ग्रॅज्युएशनमध्ये झालं आहे एज्युकेशन. आणि माझ्या मते राष्ट्रभक्ती म्हणजे हे आहे की आपल्यावर दिलेल्या कामाची जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणे ही पण एक प्रकारची राष्ट्रभक्तीच आहे. धन्यवाद. मी ऑलरेडी बोललो सगळं काही. देशभक्ती म्हणजे पर्सन टू पर्सन डिपेंड असते. त्याला काय, तो काय विचार करतो. प्रत्येक व्यक्ती कोणाचं विजन वेगळं असतं, कोणाचं विजन वेगळं असतं. बघा, देशभक्ती म्हणजे माझ्या प्रती जरी तुम्ही ॲज अ ह्युमन, तुम्ही ॲनिमल्स असो किंवा लोक असो किंवा देशासाठी असो, कुठल्याही प्रकारे तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले तर मदत करा. मदत करा. तुम्हाला जे काही होईल तुमच्याकडनं, असं काही नाही की तुम्ही पैशाने मदत करताय किंवा ॲज अ फिजिकली मदत करताय, सगळ्या गोष्टी. पण तुम्ही मदत करा. माझ्यासाठी सगळं देशभक्ती म्हणजे देशभक्ती, याच्या व्यतिरिक्त आहे. नमस्कार, मी वैभव भोयर 2018 पासून जॉईन झालेला. सर्वांनी देशभक्ती काय आहे हे सांगितलं, पण देशभक्ती कमी आपल्या मनातून झाली नाही पाहिजे हे मी सांगितलं. 2018 पासून हे चळवळ चालू आहे. तरी असे खूपसे नवीन लोक ॲड झालेले आहेत. काही काही 2-2 गोष्टींमुळे ग्रुप सोडून गेलेले आहेत. माझं हे म्हणणं आहे, चळवळ खूप मोठी आहे, 2 गोष्टी होतात, पण याचा अर्थ हे नाही का आपल्या मनातली देशभावना ही कमी झाली पाहिजे म्हणून. नाही तर तुम्ही 15 ऑगस्टला आला, अरे नाही 26 जानेवारी तर असं झालं होतं, आता नाही. ही देशभक्ती तुमची नाही आहे. माझं हे म्हणणं आहे. 2018 पासून जॉईन झालेलो मी सांगत आहे या गोष्टीला. खूप जण आले, खूप जण गेले, पण कधी असं होऊ देऊ नका. कार्यक्रम मोठा आहे, 2 गोष्टी होतात, हे देशभक्ती आहे. ही कमी आपल्या मनातून कधीच झाली नाही पाहिजे. पर्सनली सांगतो सर्वांना. ठीक आहे, बस. जय हिंद, जय भारत. यासाठी सर्वांनी जर आपल्या मनातला वाय जर क्लिअर केला, म्हणजे बाबा आपण एका गोष्टीसाठी का बरं एकत्र आलो, त्याचा वाय क्लिअर आहे, त्याच्या माध्यमातून अशा गोष्टी कधीच होणार नाही. हा, कधी कधी स्वार्थापोटी सर्वजण एकत्र येतात आणि दूरी जातात. आपण समोर जात राहतो. धन्यवाद. जय हिंद फ्रेंड्स, मेरा नाम हेमंत साहू है. मेरा एजुकेशन मास्टर्स इन ट्रैवल एंड टूरिज्म में हुआ है. बाय प्रोफेशन आई एम अ वाइल्ड लाइफ ट्रैवल कंसल्टेंट. और जैसा कि हितेश सर ने बोला है कि देशभक्ति क्या है, तो देशभक्ति मीन्स कहीं पे भी कोई भी अन्याय किसी पे भी हो रहा है तो उसके विरुद्ध में जो लड़ा है वो मेरे लिए देशभक्ति है. प्लस जो भी लोग जैसे भी जी रहे हैं, किसी का बुरा ना करें, और किसी का अगर कोई बुरा कर रहा होगा तो उसके विरुद्ध में जाके उसका बचाव करना चाहिए. मेरे लिए ये देशभक्ति है. बाकी सब तो संविधान की पुस्तक में पता ही देशभक्ति क्या है. माझं नाव संदेश उके. देशभक्ती म्हणजे देशभक्ती फक्त मनात घेऊन चालणं म्हणजे देशभक्ती नाही आहे. देशभक्ती हे स्वतःच्या मनातून केलेले कार्य आणि आजूबाजूला जे काही घटना चुका होत असेल त्या घटना आपण आपल्या
मुळे किती चांगल्या प्रकारे सुधरू शकतो आपण, त्याला पण देशभक्ती एक प्रकारे म्हटलं जाईल. आणि चुका न पाहणे आणि त्या चुकावर आपण काही ना काही सुधार करू शकतो, त्याला पण एक देशभक्ती म्हटलं जाते. आणि सर्वप्रथम आपण भारतीय आणि अंततः भारतीयच आहो अशी संकल्पना जर मनात ठेवली तर ते पण एक देशभक्तीच मानलं जाते. नमस्कार, माझं नाव देवी. मी IT पार्कमध्ये काम करतो ॲज अ सिनियर बिझनेस अनालिस्ट. एक प्रसंग असा आहे की मी पुष्कळ इंटरनॅशनल क्लायंटसोबत वर्क करत असतो. तर जेव्हा आपण जसं मी बाहेर पण जात असतो पुष्कळदा, तर जे बाहेरचे लोक असतात ते कधीही म्हणजे तुम्ही पुष्कळदा बघितलं आहे, ते नेहमी नमस्ते करून आपल्याला म्हणजे जे भारतीय असतात, जर आपण म्हटलं की मी भारतीय आहे, तर ते कधी त्यांना कोणी सांगितलं आहे, त्यांनी आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं असेल, पण त्यांनी ते स्वतःमध्ये आत्मसात केलेली आहे. ते नेहमी नमस्कार करून किंवा नमस्ते म्हणतात आपल्याला. तर ती एक जी त्यांच्या मनात जे रुजवलेलं आहे, जे बीज रुजवलेलं आहे की भारतीय आहेत तर आपण त्यांना रिस्पेक्टफुली आपण ट्रीट करू किंवा नमस्ते म्हणू. तर मलाही असं वाटतं की आपणही निस्वार्थानं सेवा केली पाहिजे आणि हे सेम बीज सगळ्यामध्ये रुजवलं पाहिजे. सर्वांना नमस्कार, जय हिंद. मी हिमांशू प्रभाकर रावंती, आपण सर्व मला ओळखताच. आणि गेल्या 2016 पासून ते चळवळ सुरू झाली आहे एक वादळ भारताची. आणि आपलं सर्वांचं असं म्हणणं आहे की ही चळवळ इथेच नव्हे तर सर्व ठिकाणी सुरू आहे. आणि एक वादळ भारताचं म्हणजे फक्त हे 2-4 लोकांनी समोर येऊन आणि म्हणजे जाऊन करणे, अरे चल बा तू इथे जातो तिथे जातो असं नाही, तर सर्व मिळून काम करू तेव्हा कुठे ही चळवळ आपली समोर जाणार आहे. आणि माझं काम असं असते की मी या कार्यक्रमाबद्दल येणारा 15 ऑगस्टला जो कार्यक्रम होणार आहे पुराणा तलावावरती, याची मी सर्वांना प्रचिती देतच असतो. मागच्या वर्षी एक छोटासा मी व्हिडिओ बनवला होता पुराणा तलावावरती, बहुतेक आपण सर्वांनी नसेल पाहिला तर बघून घ्या. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगितलं होतं म्हणजे की काय ॲक्च्युलीमध्ये कार्यक्रम आहे फुटाळा तलावावरती. बहुतांश लोकांना माहितीच नाही आहे की राष्ट्रभक्ती आणि काय कार्यक्रम आहे बा एक वादळ भारताच्या तर्फे कोणता कार्यक्रम आहे. तर सामूहिक ठिकाणी राष्ट्रगीत होणे आणि झेंडावंदन आणि झेंडाला फक्त सलामी देणे हा नुसता राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम नसतो. तर इथे येऊन मी सर्वांना हेच सांगतो, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात असलेले लोक, मुलं, जे मित्र मैत्रिणी सर्वांना सांगतो की 15 ऑगस्टला हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सगळे तिथं उपस्थित राहा. आणि देशभक्ती काय आहे, काय असते देशभक्ती. लोक आता समजतात 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, तर बा सुट्टी आहे, का करायचं आहे, जाऊन का करायचं करणारे लोक आहे असं नाही. माझं मत असं आहे, मी सर्वांना सांगतो की नाही, 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. सण जसं आपल्यासाठी असते रक्षाबंधन आहे, गणपती आहे, दुर्गा आहे, हे आहे, तसं हा एक आपला राष्ट्रीय सण आहे. मी सर्वांना असं समजून सांगतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांना आणि इतरांना की बा हा कार्यक्रम आहे देशभक्तीचा कार्यक्रम आहे. आपल्या अंदर आणि दुसऱ्यांच्या मनात देशभक्ती रुजवणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी सर्वांना हे सांगतो. त्याबद्दल धन्यवाद मला बोलू दिल्याबद्दल. BA पास, MA फेल आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. माझं नाव आदित्य दीपक चौधरी. मी सेकंड इयर पॉलिटेक्निकचा स्टुडंट आहोत. माझ्या मतेने देशभक्ती अशी आहे का ऑलमोस्ट इंडियामध्ये जे आजकालचे यंगस्टर जे आमच्यासारखे आहेत ते आपल्या देशाप्रमाणे प्रेम खूप आहे. पण कशासाठी आपला देश वर्ल्ड कप जिंकते, जे परफेक्शन आहे त्याच्यासाठी आपले देशप्रेमी लोक खूप आहेत. पण माझ्या मते देशप्रेमी म्हणजे असं म्हणू शकतो का जे आपला देश परफेक्ट तर बिलकुल नाही आहे. खूप काही गोष्टींमध्ये आपले देश खूप मागे आहे. तर त्या गोष्टींमध्ये सॉल्युशन काढणं आणि इम्प्लिमेंट करणं सुद्धा ते मी माझ्या मताने मी देशसेवा म्हणू शकतो. त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं आणि मला हे खूप लाईक फील हॅपी होते की मी 2 वर्षापासून रस्ता फाउंडेशन आहे, आपलं श्रीराम भावसंस्कार शालेय सेवेचं मी मेंबर आहोत. आमच्या टीमसोबत मी 2 वर्षापासून कमीत कमी जे माझं बेस्ट होते ते मी आपल्याला सोसायटीसाठी किंवा देशासाठी मी देण्याचं ट्राय करतो. थँक्यू. सर्वांना जय हिंद. जय हिंद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. माझं नाव प्रवीण कडवे. मी प्रॉपर नागपूरचे आहे. माझं BA मध्ये ग्रॅज्युएशन आहे आणि पॉलिटेक्निकमध्ये ड्रॉपआउट आहे.
सोबतच माझ्या संपूर्ण नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये सोलरचं काम आहे. नागपूरला झिरो बिल करणं हे माझे उद्देश आहे. आणि माझ्यामध्ये देशभक्ती म्हणलं म्हणजे सर्व धर्म समभाव, जिथे माझी गरज आहे तिथे मी खंबीरपणे उभा असलो पाहिजे. मग तो जिथे कोणी कुठे खरं आहे खंबीरपणे त्याच्या समर्थन, आणि कोणी कुठे चूक आहे तर खंबीरपणे त्याच्या विरोधी मला करता आलं पाहिजे. थँक्यू. मी सेकंड इयरचा विद्यार्थी आहे. माझ्यामध्ये देशभक्ती म्हणजे तन मन धन यांनी केलेली सेवा आणि सर्व देशातल्या लोकांना शिक्षित करणे ही देशभक्ती आहे. जेव्हा आपला देश शिक्षित होईल तेव्हाच आपल्या देशाचा विकास होईल. नमस्कार, जय हिंद. माझं नाव नचिकेत तांबे, मी IT क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या मताप्रमाणे देशभक्ती म्हणजे ॲज अ सिटिझन म्हणून आपले काय कर्तव्य आहेत आणि आपण काय कुठे चुकीचं घडत आहे किंवा काय कुठे बरोबर घडत आहे त्याच्याबद्दल जागरूकता असणे आणि समाजामध्ये ती जागरूकता पसरवणे, आणि जिथे कुठे आपल्यावर अन्याय होत असेल किंवा जागृती चुकीच्या होत असतील त्याबद्दल आपण आवाज उठवणे आणि नुसतंच आवाज न उठवता आपण त्याबद्दल कार्यसुद्धा करणे आणि नेहमी त्या कार्यात आपला सहभाग ठेवणे ही माझ्यासाठी देशभक्ती आहे. नमस्कार, जय हिंद. मी दीदी पटेल, मैं आजी हूँ. आणि माझ्या मते देशभक्ती हे खूप मोठा शब्द आहे, पण मैं हिंदी मराठी मिक्स करूँगी. तो हर एज ग्रुप के लिए देशभक्ति का कर्तव्य, जैसा सर ने कहा, ये हमारा कर्तव्य अलग होता है. एक बच्चा अपने तरीके से कैसे देशभक्ति कर सकता है, बड़ा कैसे कर सकता है, हम युवा कैसे कर सकते हैं. तो इन पूरे को समअप करने के लिए मैं बताती हूँ कि देशभक्ति है एक हमारे देश को एक सक्सेसफुल जॉइंट फैमिली समझना. देश में तकरारें होती हैं, हम बड़े के पास जाते हैं, चाहे वो प्रशासन के पास जाए या वहाँ पर जैसे सर ने कहा सिस्टम में सुधार लाना. अब देशभक्ति चाहे वो सड़क पे कचरा उठाना भी देशभक्ति है, या आपकी कॉलेज में अगर कहीं अन्याय हो रहा है उसके खिलाफ आवाज़ उठाना भी देशभक्ति है, या आपके परिवार में जात पात मानी जा रही है और अगर कहीं दहेज हो रहा है उसको ना बोलना भी देशभक्ति ही है. क्योंकि पूरे इंटरनेशनली कहे अगर देश की इमेज छोटे या बड़े कार्य से सुधर रही है और उसके लिए आप सहभाग दे रहे हो तो आप देशभक्ति करते हो. सर्वांना माझा नमस्कार. मी वीणा कटारे. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी रिअल इस्टेटमध्ये काम करते. सोबत मी काँग्रेस पक्षामध्ये ॲज अ ब्लॉक अध्यक्ष म्हणून पण काम करते. तसेच विविध सामाजिक चळवळीमध्ये पण माझं योगदान आहे. देशभक्तीची जी परिभाषा सांगितली आहे, सर्वांनी जी सांगितली, सर्वांची मतं मला खूप आवडली. पण माझ्या मतानुसार देशभक्ती ज्याप्रमाणे आपण आपल्या आईचे ऋण फेडू शकत नाही, त्याच प्रकारे आपण आपल्या भारतभूमीची सुद्धा ऋण नाही फेडू शकत. तर त्या भारतभूमीसाठी आपण देशाच्या कोणत्याही कोणत्यामध्ये किंवा कोणत्याही स्तरावर राहून त्याच्या संरक्षण पूरक असे जे कार्य करू ते म्हणजे देशभक्ती. आता त्याच्यामध्ये कसं देशभक्तीमध्ये कार्य इतके प्रकारे असतात, भरपूर प्रकारे कार्य आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये जसं आता विविध ज्यांनी सांगितले मुद्दे की आपल्याला अन्यायाच्या विरोधात बोलणे म्हणजे देशभक्ती, हे एक सामाजिक आपले कर्तव्य आहे. जसं आपला मानवी जन्म आहे, ज्याप्रमाणे आपल्या मानवी जन्मामध्ये काही आपले ऋण असतात, आपला एक समाज ऋण असतं, एक आईचं ऋण आपण फेडू नाही शकत, त्याचप्रमाणे आपलं भारतभूमीवर सुद्धा एक ऋण आहे जे आपण फेडू नाही शकत. तर हे जे आपले सामाजिक कर्तव्य पाळत राहणे आणि बाकीचे कर्तव्य सोबत घेऊन चालणे म्हणजे ते एक देशभक्ती मी माझ्या याच्यानुसार सांगेन. पण सोबत मी सगळ्या युवकांना सुद्धा एक आव्हान करते की आपण काही असे हे पाहतो, दृश्य पाहतो, त्याला आपण कमेंट्स करतो, त्याला कमेंट्स न करता तुम्ही त्याच्यासोबत धावून जा. आणि 2 वर्ष झाले मी ह्या चळवळीसोबत जुळलेली आहे. तर मला ह्या चळवळीचं म्हणजे खूप कौतुक वाटतं. आणि मी मागच्या वर्षी माझ्याकडनं खूप प्रयत्न केले ह्या चळवळीसाठी की बायांमध्ये त्या गोष्टीची जागृती यायला पाहिजे. पण बायांनी हा राष्ट्रीय सणाचा एक हास्यास्पद मुद्दा जो बनवला होता, तुम्ही वैभव दादाला सांगितला की त्यांनी पिकनिकसाठी वेळ काढतो म्हणाले, पण याला वेळ न देता म्हणाले ते. तर मला ती खूप खंत वाटली त्या गोष्टीची
तर या वर्षी मी माझ्या परीने आपल्या एरियामध्ये वादळ भारताचं टीम एक वादळ भारताची चळवळ हा राष्ट्रीय झेंडावंदनाचा कार्यक्रम मी माझ्या घराजवळ देणार आहे. आणि पुन्हा मी असं सांगू इच्छिते की देशभक्ती म्हणजे फक्त आपण आंदोलनामध्ये सहभागी न होता आपण आपल्या परीने आपले सामाजिक कर्तव्य निभावत राहणे म्हणजे एक देशभक्ती झालं असं म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण विविध रोल्स प्ले करत असतो 365 दिवस, आणि यामध्ये जर मी भारतीय प्रथमता आणि अंतिमता आहे ही संकल्पना जर आपण जोपासू शकलो तर मी एक देशभक्ती आहे ही संकल्पना आपण 100% जोपासू शकतो. जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, माझं नाव अश्विन गंभीर आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. करंटली माझा MBA सुरू आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे. धन्यवाद. सर्वांनी नमस्कार, माझं नाव आता सांगितलं सरांनी, नितेश पवार. सर्वांनी ज्या प्रकारे म्हटलं त्यांचा आदर ठेवूनच बोलतो मी की देशभक्तीबद्दल बोलायचं झाल्यास पूर्ण दिवस पूर्ण वेळ कमी पडतो. आणि तुम्ही सर्वांनी म्हटलं तसंच उत्तर माझ्याकडे आहे. केशवदास यांची म्हणजे लीळा चरित्र आहे. मराठीत आपण बोललेलो असेल, भाषा समजली असेल तर माहिती नाही, पण लीळा चरित्राची भाषा ही केशवदासांनी बनवलेली फारसी भाषा होती. त्यामध्ये बोललेले एक शब्द होते काही. एक व्यक्ती धावत आलेला होता आणि तो बोलला की मी हत्ती पाहिला. हत्ती कसा दिसतो? त्यांनी म्हटलं मला म्हणे झाडूसारखा दिसला. दुसरा आला, तो बोलला की मला तर हत्ती सुपासारखा वाटला, कारण मी तर त्याच्या भिंतीला हात लावला, भिंत हत्तीला. मग एक बोलला की मला हत्ती भिंतीसारखा वाटला, कोणाला सुपासारखा वाटला. मग एक जण बोलला की मी हत्ती पाहिला पण मला हत्तीनं पायपासारखा वाटला. आता प्रत्येकजण आपल्याकडून एक जण बोलला. म्हणून तुम्हा सर्वांचा मान ठेवून मी सांगतो की तुम्ही सर्व जे बोलले ती पण देशभक्ती आहे, आणि त्या सर्वांचा मिळून जो एक बनला तो हत्ती म्हणजे ही देशभक्ती आहे जी संपतच नाही आणि त्याची लिमिटच नाही. त्याबद्दल आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. आणि तुम्ही सर्वांचा जो आहे तोच मान देशभक्ती आहे. आणि तुमच्या मनात असलेली जी आग आहे ना ती देशभक्ती आहे, जी कधीच समजणार नाही. ज्याला समजली तो समोर गेला, आणि ज्याला नाही कळली तो आज उद्या परवा समजण्याचा जर प्रयत्न करेल. जसं मॅम आता बोलल्या थोड्या वेळ आधी की काही स्त्रियांना पिकनिक जास्त इम्पॉर्टंट वाटेल, डझंट मॅटर, ती त्यांची देशभक्ती असेल. पण जर तुम्हाला समोर पडलेला झेंडा दिसला आणि तो तुम्ही जर कधी खाली पडू नाही दिला तर ती तुमची देशभक्ती नाही. इतकं मी तुमचा मान ठेवतो. आता सर्वांना आपापल्या देशभक्तीचे मतं मांडलेली आहेत. कोणाचं म्हणणं आहे की बा झेंडा वंदेला उचलणे म्हणजे देशभक्ती, कोणाचं म्हणणं आहे शिक्षणात प्रगती म्हणजे देशभक्ती, कोणाचं म्हणणं आहे लहान मुलांना देशासाठी तयार करणे ही देशभक्ती है ना. सर्वजणांना आपापला विषय मांडला. तर आता सर्वांनी ऐकलेला आहे, डबल काही रिपीट सांगत नाही. ठीक आहे. आता येऊ आपण घोटाळ्याच्या नियोजनावर. ठीक आहे. इथं मॅक्सिमम आता ऋत्विक मावळे काटोलचा कार्यक्रम करते, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक सुद्धा आहे. तुमचा कार्यक्रम तुम्ही निपटून घेता. ठीक आहे. आता मी आमच्या नागपूरच्या कार्यक्रमात येतो. ठीक आहे. घोटाळा तलाव येथे 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. ठीक आहे. कार्यक्रम तुम्हाला सांगितलं जेवढा होता आपला 52 सेकंडचा राष्ट्रगीत एवढाच कार्यक्रम असते. पण आता कसं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, जसं आता ओमनं सांगितलं की त्याच्या गावात त्यांनी आरोग्य शिबिर घेतले, हे घेतले, ते घेतले. प्रत्येकाने जे सुचलं होतं ना ते केलं. आता घोटाळ्यावर आपण लोक एकत्र करतो 10:30 वाजता, लोक बोर होतात. म्हणून आम्ही 2018 पासून आता बोर होत लोक म्हणजे काही वेळ थांबतात, मग 15 मिनिटाची सवय होतो. आता असे लोक सगळीकडे असतात. म्हणून मग आम्ही काय केलं की बा मिशन राजपथ चालू केलं की बा दिल्लीची परेड तुम्ही टीव्हीवर बघता, आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. भलेही आमच्याकडे काही गाड्या घोड्या नसतील पण आम्ही परेडचे पोरं वेगवेगळ्या शाळेला बोलावून आणले. ढोलचा आखाडा आहे, मर्दानी आखाडा, ज्यांचा आखाडा तिथं असतो. तर अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम, लालसिंग स्पोर्ट अकॅडमीचे स्केटिंग टीम तिथं असतात है ना. त्यानंतर आमचे रजनीताई घोडेस्वार यांचं जे लेझिम पथक आहे इथं, भीमाई लेझिम पथक. तर असे वेगवेगळे कार्यक्रम आपण तिथं करतो जेणेकरून लोक एकत्र तिथं राहतील
आणि 10:30 वाजता कार्यक्रम होतो राष्ट्रीय गीताचा. तर असेच कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आता ऋतिक मावळेंना काटोलमध्ये केला होता. तर काटोलमध्ये त्यांचे माजी सैनिक एकत्र करून त्यांनी NCC परेड वगैरे काढली होती, लॉंग मार्च काढला होता. तर असे वेगवेगळे लोक वेगवेगळे सेलिब्रेट करतात. तर फुटाळा तलावावर तुम्ही कार्यक्रम पाहिलेला आहे. मिशन राजपथ अंतर्गत आपण कार्यक्रम घेणार आहोत. पण यावर्षी तुमच्यासाठी सर्वांसाठी एक टास्क आहे. कोणतं? यावर्षी आपल्याला देशाला संदेश द्यायचा आहे किंवा आम्ही एक आहोत. आज तुम्हाला माहिती आहे की देशात राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दंगली चालू आहेत. काही धार्मिक आहेत, काही जातीयवादी आहेत, है ना. तर अशा या सर्व ठिकाणी काही लोक तोंड बंद करून घरात बसलेले आहेत. काही लोक सोशल मीडियात दिसते पण बोलत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या देशाला एक संदेश द्यायचा आहे की आम्ही वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, विचारधारेचे लोक एक आहोत. आणि याच्यासाठी आपण यावर्षी काय करणार आहोत? तर 101 संघटना आपण एकत्र करणार आहोत नागपूर शहराच्या, ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कामगार चळवळी, भांडे घासणाऱ्या बाया असतील, त्यानंतर राजकीय. पहिल्यांदा आपण राजकीय लोकांना आपल्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून अप्रोच करत आहोत की तुम्ही या. कारण की या पद्धतीनं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे विषय असतात. सामाजिक कार्य असते, आर्थिक क्षेत्र असेल, त्यानंतर शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, तसंच राजकीय सुद्धा एक क्षेत्र आहे. आणि त्यामुळे आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत. आणि या सर्व 101 संघटनांच्या प्रतिनिधींना आपण एक तिरंगा देणार आहोत. आणि त्या 101 प्रतिनिधींची एक मार्च पास्ट फुटाळा तलावावरून 200 मीटरची मार्च पास्ट होणार आहे. तर 40 मिनिट त्या प्रतिनिधींना, त्यांच्या प्रतिनिधींना झेंडा पकडून मार्च करायचा आहे फुटाळा तलावावर. आणि तुम्हा सर्वांना टास्क हे आहे की तुमच्या सर्वांकडून मला 1, 2, 3, 5, 10 तुमच्या ओळखीमध्ये जेवढ्या पण संघटना असतील त्या संघटनांना अप्रोच करा. त्यांना मी जे सांगितलं सध्या तो कन्सेप्ट सांगा. आणि आपल्या एक वादळ भारतात चळवळीचा जो कार्यक्रम होणार फुटाळा तलावावर त्यासाठी येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. तर मला 101 संघटना तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कारण की बघा मित्रांनो, आपण काही फक्त लोकांना शो ऑफ करण्यासाठी करत नाही आहोत, समजले. आता काही लोक म्हणते काय मग तिरंगा पकडतील झालं काय, आहे ना. तर असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आता आपण सर्व एकत्र आलो. कोविड मध्ये आपल्या इकडून खूप सारी मदत लोकांना झाली. आपल्यासारख्या लोकांना नागपूर सिटीजन फोरम स्थापन केलं. 2.59 करोड रुपये लोकांचे हॉस्पिटल वाल्यांकडून वापस करायला लावले. लोकांच्या बॉड्या सोडवत नव्हते, एका कॉलवर बॉड्या सोडवल्या, है ना. तर सांगायचं तात्पर्य आहे आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा काहीतरी विचार मांडला जातो आणि त्या विचाराचं देशभक्तीसाठी लागणारा जे विषय आहे ते निर्माण केले जातात. म्हणजे कोणी शैक्षणिक करत असेल, कोणी सामाजिक करत असेल, कोणी आर्थिक क्षेत्रात काम करत असेल, है ना. तर ज्या पद्धतीनं कोविडमध्ये लोकांना मदत झाली आपली, त्या पद्धतीनं या सर्व 101 संघटना आपल्याला एकत्र करायच्या आहे. ते कामं काय काय करतात. आता कामगार चळवळी, कोणाची म्हणजे रस्ते साफ करणारी युनियन असेल, है ना, तर त्यांना सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे की तुम्ही या आमच्या कार्यक्रमामध्ये या, तिरंग्याचा सन्मान स्वीकारा आणि तिरंग्याला तुमच्या माध्यमातून सॅल्यूट द्यायचा. ठीक आहे. तर सर्वांना हे संघटना जोडायच्या आहेत. 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4. ठीक आहे. पुढच्या 7 दिवसात मला 101 संघटना तयार पाहिजे. होईल का? हो. होईल का? हो. ठीक आहे. तर यावर्षी फुटाळा तलावाचं अशा प्रकारे नियोजन आहे. ठीक आहे. बाकी कार्यक्रम जो आहे तो ऑलरेडी जसाच्या तसा होणार. भले लालसिंग सर इथं आले नसतील पण त्याची प्रॅक्टिस तिकडे चालू आहे. ढोलताच्या आखाड्याची इथं आले नाही आहे पण त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. आखाड्याचा माणूस आपल्याकडे आहे. ठीक आहे. ढोल पथक पण आहे यावेळेस. जमलं तर आणखीन तर माहित नाही. पैसे पाहिजे. तर अशा प्रकारे ठीक आहे. समजला विषय सगळ्यांना. म्हणजे सर येस सर आमच्याकडून खूप अपेक्षा आहे. या संस्थेला येणाऱ्या काळात नक्कीच म्हणजे मार्गदर्शक ठरेल अशी मी अपेक्षा करतो. कारण की ऑलरेडी कार्यक्रमामध्ये भरपूर आपल्या आलेले आहेत आरजे मॅडम. ठीक आहे. पण यावर्षी पहिल्यांदा मीटिंग मध्ये आले त्याबद्दल. आणि आपल्या इथं
इकडे काही लोकांचा परिचय राहिलेला आहे ते आपले अश्विन वानखडे सर. सर उभे राहा. आपल्या कार्यक्रमात परेडचं पथसंचलन वगैरे जे होते त्याचं पूर्ण नियोजन यांच्याकडे असते आणि पूर्ण तिरंगा यायच्याच अंडरमध्ये मार्च करतो. ठीक आहे. त्यानंतर आमचे निकू हिंदुस्थानी सर उभे राहतात. कार्यक्रम मॅनेजमेंट करण्यासाठी जे लोक लागतात तर त्या लोक त्यांचं असतं ते ठीक आहे सिक्युरिटी म्हणू शकतो आपण. आणि त्यांच्या सोबत शुभम पागोटे आपल्यासोबत आहेत. त्यांचं सुद्धा काम तेच मॅनेज करणे कोण कुठून चाललं कोण कुठून नाही. आपल्यासोबत निषेध भैया आहेत. प्रत्येक वेळी त्यांचं पूर्ण श्रीराम बालसंस्कार शाळा आपल्यासोबत असते. तर सर्वांना समजलं 101 संघटना होतील. हो. इथं 47 लोक आले फक्त. मला असं वाटते आता या 47चे 1-0 आपल्याला वाढवायला पाहिजे. ठीक आहे. मला गेट टुगेदरच्या वेळेस 470 असले पाहिजे. ठीक आहे. नाही आपल्याकडे एवढा मोठा आहे, आपल्याकडे हक्काची जागा आहे आपली, त्यामुळे बिनधास्त. ठीक आहे. आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे आभार की त्यांनी आपल्याला एवढा मोठं बिल्डिंग उपलब्ध करून दिली. एक विषय होता आपल्या इथं की आपल्या इथं आरजे प्रीती मॅडम एक विषय घेऊन आलेले आहेत. ठीक आहे. तर त्यांनी तो इथं मांडावा असं मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. ॲक्च्युली मीटिंग मला तर माहीतच आहे इतका मोठा आपण कार्यक्रम घेतच आहात आणि आता आमच्या एक पर्सनल लालच किंवा आपल्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचा मुद्दा हे है कि यावर्षी बारिश में हम लोगों ने देखा कि नागपुर में कितनी जगह पर बाढ़ आ गई थी। आप में से कितनों को लगता है कि क्या रीज़न है, इतनी बारिश आई है सच में, क्या लगता है? बारिश अब बैठ बैठिए। ये जो सीमेंटीकरण का जो दुष्प्रभाव जो दिख रहा है ये ज़्यादा मेजर प्रॉब्लम है। कितने लोग मानते हैं ये सीमेंट की वजह से हुआ है ना? हम सभी मानते हैं। तो बस एक छोटी सी बात यही थी, क्योंकि मैम प्लीज थँक्यू, मुद्दा हेच होता की आपण इथे इतके युवा आणि जो जोशीले लोग हैं सब साथ में आए हैं, तो हम लोगों ने 31 को एक छोटा सा मीटिंग रखा है। पूरे नागपुर के अलग अलग जगह से ऐसे अलग अलग संगठन भी आए, खास तौर पर युवा, क्योंकि हम नहीं चाहते कि नागपुर के लोग बाहर पढ़ने जाए बस ये कहकर अरे नागपुर में तो गर्मी बहुत है, बारिश में तो ये हो जाता है वो हो जाता है, घर बसाएंगे तो वहाँ बसाएंगे। ऐसा नहीं होना चाहिए और इसके लिए हमें काम करना पड़ेगा। वो भी एक देशभक्ति ही है अगर आप अपने शहर में जागृति लाते हो तो एक छोटा सा मुद्दा ये है, मैं और नचिकेत अभी ग्रीन नागपुर के साथ जुड़े हुए हैं और बहुत सारे अलग अलग इलाकों से बातें आती है कि कैसे अगर नागपुर की ग्रीनरी चली गई तो न सिर्फ बारिश में बाढ़ आएगी, गर्मी में तपेंगे, ठंडी में हम लोग कैसे उसको ज़्यादा ठंडी एक्सट्रीम ठंडी से लोग जूझेंगे, यानी एक्सट्रीम क्लाइमेट आएंगे। ग्लोबल वार्मिंग तो विश्व का मुद्दा है ही, लेकिन हम हमारे शहर जो कि एक टाइम पे बहुत ग्रीन नागपुर कहा जाता था, तो अब के टाइम में जो पहला सीमेंट रोड और ऊपर से अनाप शनाप सीमेंट का रोड जो बन रहे हैं, छोटी छोटी गलियों में बन रहे हैं। अब आप सभी जानते ही हैं कि क्यों बन रहे हैं इतने ज़्यादा तादाद में, मैम को अच्छे से पता है। रिक्वायरमेंट नहीं है, ज़रूरत नहीं है हमारी, लेकिन उनको दिखाने, बड़े बजट सैंक्शन कराने और पैसा आता है, हम सब जानते हैं। तो ये हम लोग ऐसे ही सोशल मीडिया पर बोलकर बंद नहीं होने वाला है, या फिर हम एक दो लोगों ने अलग अलग एरिया से कंप्लेन कर दी, बंद नहीं होगा जब तक जनता साथ में नहीं आएगी। और हम सब जानते हैं इलेक्शन भी आने वाले हैं और ये समय अच्छा होता है और मोर्चे आंदोलन हमारे जैसी डेमोक्रेटिक कंट्री में बहुत बड़ा एक रोल प्ले करते हैं कि जनतांत्रिक तरीके से अगर जनता को बात रखनी है तो एक मोर्चा होना चाहिए। मोर्चा या कहे एक साइलेंट प्रोटेस्ट। तो बहुत सारे बड़े बड़े इसमें उद्योगपति है, डॉक्टर है, वकील है, आईटी प्रोफेशनल्स हैं, एंटरटेनमेंट इंडस्ट्री के हमारे आरजे और रेडियो के बहुत लोग हैं, तो ये सब साथ में आ रहे। तो मेरी आप सभी से भी निवेदन है कि आप भी सब साथ में आएँ। 8 तारीख को 9 तारीख को ये मोर्चा है एनएमसी और म्यूनसिपल कमिश्नर के सामने, और हुआ तो शायद उस वक्त गडकरी जी भी रहेंगे, लेकिन 31 तारीख को मीटिंग। तो आप अगर
नागपुर और अलग अलग गाँव से भी आते हैं, तो भी आप अगर कोशिश करें, 31 तारीख को मीटिंग है इसकी, मैम आपकी ज़रूर आए, आप भी सर सभी आए। तो 31 तारीख को 7 बजे मैं सर को डाल दूंगी, वो ग्रुप में आप सभी को दे देंगे। और ग्रीन नागपुर के बारे में भी अधिक जानकारी चाहिए तो एक्चुअली जब मीटिंग हमने ऑलरेडी बहुत कुछ बता दिया है। तो ग्रीन नागपुर एक्चुअली एनवायरनमेंट से रिलेटेड या जो भी इश्यूज अभी हम नागपुर में फेस कर रहे हैं, सीरिक इश्यूज हो गए या फिर बहुत ज़्यादा गर्मी, बहुत ज़्यादा सारे एक्सट्रीम वेदर्स हम एक्सपीरियंस कर रहे हैं। मतलब बारिश होगी तो बहुत ज़्यादा होगी, ठंड पड़ेगी तो बहुत ही ज़्यादा ठंड पड़ेगी, गर्मी पड़ेगी तो इतनी पड़ेगी कि मतलब उसकी कोई हद नहीं। मतलब ऐसे एक्सट्रीम वेदर्स हम हर 10 साल हम एक्सपीरियंस कर रहे हैं और हम उसको मिटिगेट करने के लिए कितना एनर्जी कंजम्पशन करेंगे। गर्मी पड़ रही तो और एसी चलाओ और एसी चलाओ, मतलब हम एसी चला रहे जो इलेक्ट्रिसिटी कंज्यूम कर रहे हैं, तो कहीं पे जाके वो अपना जो कार्बन फुटप्रिंट है बढ़ा रहे हैं। मतलब यानी पैसा देकर इंफ्रास्ट्रक्चर बन रहा और उसको भी करने में हमारे भी और पैसे लग रहे हैं और वो हमारे टैक्स से हो रहा है। मतलब अल्टीमेटली अपना सारा टैक्स का जो मनी है ये सब कहीं पे जाके मिसयूज हो रहा है या कहीं पे वेस्ट हो रहा है, जो कि ज़रूरत नहीं है। तो हम इसको कैसे प्रॉपरली मैनेज कर सकते हैं, इसको हम सस्टेनेबल तरीके से कैसे इसको हम संभाल सकते हैं या अच्छे से कंट्रोल कर सकते हैं, ये सबका एक फोरम जो है, जो भी हमने बताया कि ग्रीन नागपुर एक ग्रुप है, ऑलमोस्ट 600 लोगों का बड़ा ग्रुप है। उसमें हर एक इंडस्ट्रीज से लेके या हर एक सेक्टर से लेकर एक्सपर्ट लोग भी वहाँ पे ज्वाइन हुए हैं। और बाबा देशपांडे जैसे एक ट्री मैन ऑफ नागपुर जिनको बोला जाता है, उन्होंने 10,000 पेड़ नागपुर में अभी तक लगाए हुए हैं। ऐसे आदमी लोग भी यहाँ पे जुड़े हुए हैं। तो ये बड़ा कॉज हम नागपुर के लिए और इन अ वे पूरा स्टेट के लिए, कंट्री के लिए भी कर रहे हैं। तो उसका एक पार्ट जो अभी हमने बताया कि एक कॉम्प्यूटराइजेशन जो चल रहा है अभी पूरा नागपुर में, जो कि अननेसेसरी है, इसके बहुत प्रॉब्लम और दुष्परिणाम अभी हम लोग मिल रहे हैं। तो इसके रिलेटेड एक पेटिशन हमने स्टार्ट किया हुआ change.org पे एक नो मोर सीमेंट रोड इन नागपुर बोल के एक पेटिशन हमने लॉन्च किया हुआ। तो हमने स्टार्ट किया बहुत ही छोटी तरीके से, लेकिन अनएक्सपेक्टेडली वो इतना वायरल हो गया है नागपुर में कि अभी तक कम से कम 3000 से आसपास अभी तक सिग्नेचर उस पर आ चुके हैं। तो हमारा ये रिक्वेस्ट है कि हम लिंक सर के साथ, वैभव सर के साथ शेयर करेंगे। आप भी आपकी तरफ से जितना हो सके आप उसका वायरल कीजिए, आप भी आपके सिग्नेचर उस पर डालिए और अपने ग्रुप में जहाँ पे भी आप लोग जुड़े हों, आप सब लोग उस लिंक को शेयर कीजिए। वो पिटीशन ज़्यादा से ज़्यादा जितना नागपुर में फैला सके उसको फैलाइए और जनता का सपोर्ट उसके लिए। यही है। मला 2 मिनिटं एक मुद्दा बोलायचा आहे. जसं सरांनी सांगितलं, आपलं सिमेंटीकरणचा दुष्प्रभाव आपल्या नागपूर सिटीवरच नाही तर सगळ्या ठिकाणी सुरू आहे. पण त्याच्यासोबत माझा अजून एक प्रखर मुद्दा आहे, प्लॅस्टिक टोटली तुम्ही अवॉइड करा आणि बॅन करा. कारण कसं झालं, एक दिवस मी एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर।